चला वेग फार घेतलाय त्यामुळे फिल्डिंग लगेच लावून घ्या. चला सामना सुरू करायचा. वेग फार घेत आहे. हॅलो, त्याला सामना चालू करा. पंच खूप वेळ झालेला आहे. सामना चालू करा पंचांनी. 11-10 झालेले आहेत. अजून आपल्याला भरपूर सामने खेळायचे. आपला पहिलाही सामना चालू झालेला नाहीये. पहिला बॉल पडलेला पण नाहीये. पंचांना विनंती आहे लवकर लवकर चालू करा. पहिला बॉल सलामीची जोडी. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय. सुशील धाकवळ आलाय उप नंबर पहिला हाताळण्यासाठी. मेंडेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉल टाकण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. रिषभ चंदानी आणि त्याच्या बरोबर आदित्य आलाय. सलामीची जोडी पहिला बॉल टाकण्यासाठी आपण पाहताय. सुशील धाकवळ आलाय. आणखीन एक यंग टॅलेंट याही खेळाडूला प्रभावित केलाय. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय ऋषभ चंदानी. नुकतीच झालेली क्रीडा स्पर्धा त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने जिंकलाय. या मैदानाचा सराव खूप चांगल्या प्रकारे या खेळाडूने घेतलेला आहे. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केला हा खेळाडू. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल. पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन झालाय. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल तयार. मेंडेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉल चांगला आहे. पहिला बॉल पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेध. ऋषभ चंदानीला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉल आपण पाहताय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हर मध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला इथे दिलेली आहे. 1 गोलंदाज 2 षटक हाताळेल. पहिला बॉल आपण पाहताय. खूप चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा बीट. चांगला बॉल. बॉल तयार. सुशील धाकवळ. इथे फटका चांगला आहे परंतु बॉल झाला लॉंग ऑफला. जतीन पाटील येत आहेत. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत मी ते सिंगल. सिंगल नंतर पहा अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमचं खातं ओपन होतोय. धाबांचा श्री गणेश इथे झालाय. एका धाब्याच्या मदतीने नुकतीच समायरा प्रीमियर लीग झाली. त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचं किताब मंथन पाटीलने जिंकलाय. प्रभावित केला या खेळाडूने. कमी कालखंडामध्ये अंडरम क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव घेतलाय कमी वयामध्ये. बॉल तयार. चांगला बॉल आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑफला पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण इथे होतोय. 1-1 धावाचं शांत क्रिकेट आपण सध्या क्रीडांगणावरती पाहत आहे. ऋषभ चंदानीला थोडंसं थांबवलंय. 3 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना गोलंदाजी कमालीची होते. कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाहीये. इथे बॉल तयार. मिड विकेटला. मला जास्त वेळ थांबू शकणार नाहीये. बॉल सीमा पार. आसमानी टोला ऋषभ चंदानीच्या बॅट मधून हा ठोकलाय षटकार. अखेर ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आला या मुंबईला.
फटका ताकदवान आहे. टायमिंग प्रॉपर बेबीचा टायमिंग. ऋषभ चंदानीच्या बाट मधून आसमानी टोला आपण सध्या पाहत आहे. धावफलकावरती आपण धावा पाहत आहे. 9 धावा 4 बॉलचा केस संपलाय. पॉवर प्ले क्रमांक पहिला सध्या मार्गस्थ असताना मेंढेडेरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 9 धावा धावफलकावरती असताना बॉल पुन्हा एकदा तयार. 4 बॉलचा इथे केस संपलेला आहे. धावफलकावरती आपण धावा पाहत आहे. 9 धावा पॉवर प्ले क्रमांक 8 झालेत. माफ करा. यस 8 धावा धावफलकावरती आहे. इथे कमी गतीचा बॉल बॅटची कडा घेत बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय. सिंगल बेटिंग. सिंगल नंतर टीमची धावसंख्या येते पुढे जाते 9 या आकड्यावरती. 9 धावा. चांगली बाब आहे जुगाव टीम कडून. ऋतांशू पाटीलचं लक्ष पहा भरपूर चांगलं आहे. चांगली गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये एक एक धाव भरपूर महत्वाचे असतात. 9 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. बॉल तयार. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती आसमानी टोला ठोकलाय षटकार. बॉल सीमा पार. खणखणीत षटकार. अगदी टायमिंग प्रॉपर बेमिसाल टायमिंग. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क ठोकलाय षटकार. या मैदानाच्या आतमध्ये ऋषभ चंदानी अक्षरशः तुटून पडलाय. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानाचा सराव राहिलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी व्हेरी डेंजरस मॅन ऋतांशू रामचंद्र पाटील आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आणखीन एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला चमचमना ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. पहिला बॉल फुलटोस आहे. त्यावर आक्रमण करायचा प्रयत्न. फटका फर्स्ट लाईन फिल्डरच्या खाली आहे. चुकी होणार नाहीये. टिपलाय येईल. फलंदाज बाद. पहिला खेळाडू माघारी परतलाय. आदित्यच्या खेळीचा खेळ खलास. फलंदाज बाद. तर साई एकता मित्र मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय विजयजी खराटे आपणास विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे फटका चांगला आहे. आणखीन एक धमाका. बॉलला पाठवलं. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. इथे देखील अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहत आहे. चांगली बॅटिंग इथे होते. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती साईराजच्या बॅटमधून हा चौकार आलाय.
इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो म्हणेल प्रेक्षक एक टप्पा घेत बॉल सीमा पार, धावा मिळताय 4, आणखीन एक कणकणी चौकार. इथे देखील चौकार आलाय, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहताय. अगदी चौकार षटकारांचा पाऊस पडलाय. काय बॅटिंग होते, साईराजच्या बॅट मधून देखील चौकार येतोय. सलगचा दुसरा चौकार आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ असताना 24 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. चांगली बॅटिंग इथे होते. इथे चांगला बॉल आहे, आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल नंतर धावफलक इथे देखील पुढे चाललाय. 25च्या घरामध्ये 25 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहताय. शेवटचा बॉल आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती आक्रमण. टप्पा 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 बॉल सीमा रेषा पार. ऋषभ चंदानीच्या बॅट मधून आणखीन एक कणकणीत चौकार. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपण पाहताय. आता बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. वा, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण धावा पाहताय. 29 धावा, 1 विकेटचं नुकसान झालंय. कमालीची बॅटिंग होते. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती. साता समुद्रा पलीकडे या स्पर्धेचं विश्लेषण होतोय. सुशील आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा षटक हाताळण्यासाठी अलॉंग द ग्रास खेळलेत. कार्पेटच्या साह्याने 1 रन इथे मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक इथे देखील पुढे चाललाय. 30 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहत आहे. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ असताना 30 धावा धावफलकावरती. सुशील धाकवळ यांना आपण पाहत आहे बॉलिंग करण्यासाठी. इथे चांगला बॉल आहे, कमी गतीचा बॉल, थोडासा ऑफस्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉलची सांगता होती, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलने धावफलक पुढे चाललाय. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होती. 31 धावा धावफलकावरती असताना षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहत आहे. 31 धावा धावफलकावरती. बॉल तयार. इथे देखील चांगला बॉल आहे. आम्ही चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा कटरचा वापर झालाय. बॉल चालल्या डिक्लेरेशन झोन मध्ये घोषाणकी क्षेत्र आहे. धावफलकावरती आपण धावा पाहत आहे. 32 धावा. चांगला कमबॅक केलाय सुशील धाकवळने. योग्य टप्प्यावरती होती. आता इथे पुढे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने खेळलाय. 1 रन पूर्ण दुसऱ्या धाबींमध्ये कन्वर्ट करायचा आहे. सिंगल वर समाधान मारावा लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे चाललाय. 33 धावा 33. 3 बॉलचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती. हे चांगलं कमबॅक केलाय सुशीलने. योग्य टप्प्यावरती आता गोलंदाजी होते. 33 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मागणं ठरला, या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय. इथे चांगला बॉल यार, खोलाच टाकलाय. वा, परफेक्ट खोलवर टप्पा अक्षरशः खोदून काढलाय. स्पिचिंग चांगली होती, आता खोदून काढण्याचा प्रयत्न, योग्य टप्प्याचा वापर इथे झालाय. एका धावेने धावफलक इथेही पुढे चाललाय. 34 धावा धावफलकावरती आहे. कमबॅक केला या ओव्हरमध्ये. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये धावा येत होत्या, या ओव्हरमध्ये थांबवलाय सुशील धाकवलने. काय गोलंदाजी होते. 34 धावा धावफलकावरती आहे. आता कमी गतीचा बॉल, आता ठोकलाय षटकार. कमी गती होती, त्या गतीला ओळखलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल सीमा पार. ऋषभच्या बाटमधून आसमानी टोला, ठोकलाय षटकार. आणखीन एक यार, वा काय फटका ठोकला यार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लांब गेलाय, लांब आणि बॉल सीमा पार. हा बिग ब्लास्ट ऋषभच्या भाटमधून. आणखीन एक धमाका, बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण धावा पाहताय 46 धावा, 46. काय बॅटिंग सुरू आहे, अगदी बरसलाय या उष्णतेच्या वातावरणामध्ये. ऋषभ नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. काय बॅटिंग केली या खेळाडूने. दहा बॉल 31 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. धावफलकावरती आपण धावा पाहताय 46 धावा. ऋषभ नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. हल्ला बोल केला या खेळाडूने. कमी कालखंडामध्ये प्रभावित केलाय. नुकतीच झालेली स्पर्धा, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने जिंकलाय. काय बॅटिंग सुरू आहे, लाजवाब. 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. 46 धावा धावफलकावरती असताना बॉलिंग ट्रॅक वरती पियुष आलाय. पियुष पाटील याही गोलंदाजाला प्रभावित केलाय. पहिल्याच बॉल वरती सफलता प्राप्त होते. आपल्या बोटाच्या जादूवरती याही गोलंदाजाने अनेकांना फिरवलंय. पहिला बॉल सफलता प्राप्त होते. 46 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ऋषभ नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडला या मैदानाच्या आतमध्ये. पियुष यांचा आणखीन एक चांगला बॉल आहे.
प्रभावित केला या गोलंदाजाने. ऋषिकेश पानसरे मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. गेले कित्येक वर्ष अप्पा स्ट्रायकर सीबीटी टीमच्या बरोबर खेळत आलाय हा खेळाडू. वा क्लीन बोल्ड आहे, काठी काढली. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, काठी काढली जाते. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. काय बॉल हाताळला गेलाय. वा कमालीचा बॉल यार. चेंज ऑफ पेस, थोडासा काटा बदलणारा बॉल अगदी स्टँड वरती आदळलाय. फलंदाज बाद. कमालीची गोलंदाजी. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहे. अश्विन आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. पियुष पाटीलने कमबॅक केलाय. भागीदारी बनवायला देत नाही आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. संघ अडचणीमध्ये होता. अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम हा खेळाडू करतोय. सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये धाबा येत होते. या ओव्हरमध्ये धाबा थांबवलेल्या आहेत या गोलंदाजाने. कमबॅक केला या गोलंदाजाने. प्रभावित केलाय. वाह यार क्या बात आहे. अगदी खोला टाकलाय. वाह सलगची दुसरी काठी काढली. क्लीन बोल्ड आहे, फर्निचर डिस्ट्रॉय. खोला टाकला यार. आपल्याकडे जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर केलाय. वडा बॉल यार. काय गोलंदाजी होते. या स्टँडना अगदी उद्ध्वस्त केलाय. तू चल मी आया अशी परिस्थिती आपण सध्या पाहत आहे. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. परफेक्ट खोलवर टप्पा. फलंदाज बाद. ऋषभ एकटा लढतो या मैदानाच्या आतमध्ये. अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमचा जर विचार केला सुरुवातीपासून झगडलाय मित्रांनो या खेळाडूने. प्रभावित केलाय. चार बॉल मध्ये 3 विकेट घेतलेले आहेत या खेळाडूने. काय गोलंदाजी हाताळलेली आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होणार का. ऑन हॅट्रिकची संधी आहे. बॉलिंग करण्यासाठी बॉल तयार. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती या स्पर्धेची पहिली हॅट्रिक करेल का. विकेट हॅट्रिक. बॉल तयार. प्रभावित केलाय. सलगचे 2 बॉलवर 2 काठी काढली या गोलंदाजाने. पियुष पाटील आलाय. एक कमी कालखंडाचा हा गोलंदाज कमी वर्षामध्ये प्रभावित केलाय. इथे ऑफस्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केले समांतर. बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक इथे पुढे चाललाय 48 या आकड्यावरती. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 अमूल्य विकेट या गोलंदाजाने घेतलेले आहेत. 48 धावा. इथे फुलटोस बॉल आहे. आक्रमण करायचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये चाललाय. मयूर येत आहेत. थोडस फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. थोडस फंबल झाले. थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहतात क्षणी दुहेरी मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. दोन धाबाने धावफलक इथेही पुढे चाललाय 50 या आकड्यावरती. 50 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 50 धाबा धावफलकावरती असताना आणखीन एक काठी काढली. वाह खोला टाकला यार. परफेक्ट बुंदा. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड केलाय. एका ओव्हर मध्ये 3 बोल्ड केलेले आहेत या खेळाडूने. 4 विकेट घेतल्या आणि त्याच्या 4 विकेट मध्ये 3 काठी काढलेली आहे. 4 बोल्ड घेतले. यस वा हा रेकॉर्ड केला या स्पर्धेमध्ये मिस्टर पियुष पाटील.
एका ओव्हर मध्ये 4 बोल्ड केलेले आहेत. काही गोलंदाजी हाताळली योग्य टप्प्यावरती. 4 धाबा खर्च करत 4 विकेट घेतलेले आहेत मिस्टर पियुष पाटील. अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स यार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाबा झालेत 50 धाबा. धाबा थांबवल्या त्या गोलंदाजाने, प्रभावित केलाय. 4 काठी काढलेली आहे या गोलंदाजाने. जुगावचा हा खेळाडू कमी वयामध्ये प्रभावित केलाय. तर मंथन पाटील आलाय बॉलिंग करण्यासाठी. याही खेळाडूने नुकतीच झालेली समायरा प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने जिंकलाय. भरपूर प्रभावित केलाय हा खेळाडू आपण पाहताय. ओव्हर नंबर 5 मध्ये आलाय. कमी वयामध्ये अंडरम पासून आपला टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात केली. अंडरम टेनिस क्रिकेट खेळला, त्यानंतर ओव्हरऑल क्रिकेट मध्ये पदार्पण केलाय. हे बॅटल पाहायला मिळते. एका बाजूला मंथन पाटील तर एका बाजूला रिषभ चंदानी. दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द सिरीज जिंकलेले आहेत. नुकतीच झालेली स्पर्धा त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ऋषभने जिंकली. नुकतीच झालेली जुगावची स्पर्धा त्याच्यामध्ये मंथन पाटीलने सिरीज जिंकली. बॉल तयार. पहिला बॉल. हे बिग बॅटल आपण पाहताय. सिंगल आहे. सिंगलनं धावफलक पुढे चाललाय. 51च्या घरामध्ये 51 धाबा. ओव्हर क्रमांक 5 आपण सध्या पाहताय. 51 धाबा धावफलकावरती. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. जतीन पाटील आहे. डीप लॅशेल फलंदाज बाद. असा ऋषभ चंदानी देखील जाळ्यामध्ये अडकलाय. आणखीन एक विकेट मंथन पाटीलला मिळते सफलता. फलंदाज बाद. 11 बॉल मध्ये 32 धाबांची बहारदार इनिंग साकारली गेली आहे. या खेळाडूने चांगली बॅटिंग केलेली आहे. ऋषभ चंदानीला आपण पाहताय, परंतु मंथन पाटीलने कमबॅक केला. या दोन्ही भावंडांना प्रभावित केलाय. पियुष पाटील आणि मंथन पाटील. जुगाव संघ अडचणीमध्ये होता. अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम या दोघं भावंडांनी केलेलं आहे. काय गोलंदाजी होते. पियुष पाटीलने 4 धाबा खर्च करत 4 विकेट घेतलेली आहेत. ते पण 4 काठी काढली मित्रांनो. या हंगामामध्ये हा रेकॉर्ड केला या गोलंदाजाने नोव्हेंबर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. रोहित आलाय. 51 धाबा धावफलकावरती. रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. इथे मंथन पाटील यांचा शॉर्ट बॉल आहे. फटका फसलाय. फिल्डरच्या खाली आहे. वा, लाजवाब झेल टिपलाय. यतीन भोईर तिथे होते. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. टिपलाय झेल. फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का. आणखीन एक फलंदाज बाद. आता मंथन पाटील ऑन अ हॅट्रिक. मैदानाच्या आतमध्ये मागच्या ओव्हर मध्ये पियुष पाटील होता हॅट्रिक वरती. त्याला हॅट्रिक घेता आली नाही आहे. छोटा भाऊ होता. आता मोठ्या भाऊला परत एकदा हॅट्रिक वर संधी आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का. बॉल तयार. मंथन पाटील प्रभावित केला या गोलंदाजाने. अंडरम क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, प्रभावित केलाय. सर्व खेळ खेळत असतो हा खेळाडू सातत्याने. जुगाव टीमच्या बरोबर ऑन हॅट्रिक. बॉल तयार. इथे फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. कार्पेटच्या साह्याने धाबा धावून काढायचा आहे तुम्हाला. 3 धाबा इथे धावून काढलेल्या आहेत. 2 आहे का. यस, एक शॉट आहे. एक शॉट आहे आणि 2 धाबा धावून काढलेल्या आहेत.
दोन धाबा आहेत, दोन धाबांनी वाढते धावफलक पोहोचले 53च्या घरामध्ये. 53 धाबा 53. चांगली गोलंदाजी आपण पाहत आहे. बॉल तयार. आणखीन एक चांगला बॉल अभी फ्रॉम द बॉडी. अभी वाईट बॉल आहे. दिशा थोडी भरकटलेली आहे. मंथन पाटील यांना दंडित केलेले आहेत. पुन्हा टाकावा लागेल. 54 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. इथे चांगला बॉल. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न थ्रू द कव्हर केलाय. एक रन पूर्ण झाले. दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय, परंतु फलंदाज बाद. चला 55 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 55 धाबा धावफलकावरती असताना शेवटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा भेद. रन मिळणार नाहीये. पहिला डाव इथे संपलेला आहे. जुगाव टीमने पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 55 धाबा धावफलकावरती आहे आणि 56 धाबाचा पहाटला करायचा. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 46 धाबा आल्या होत्या. नंतर पियुष पाटील आणि मंथन पाटीलने प्रभावित केलाय. काय गोलंदाजी हाताळलेली आहे. कमालीची गोलंदाजी आपण पाहत आहे. 55 धाबा इथे झालेल्या आहेत आणि 56 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. धाबा कशा रीतीने चेस होतील, धाबा कशा रीतीने डिफेंडिंग होतील, या सगळ्यांची माहिती ऐकण्यासाठी आमच्या बरोबर आपण जुळत राहा. आपण सध्या पाहत आहे सीबीडीचा राजा चषक 2025. चला 56 धाबाचं लक्ष आहे या मॅच मध्ये. भलं मोठं लक्षाचा पहाटला करायचा आहे. 56 धाबा बनवायच्या आहेत. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 46 धाबा आल्या होत्या. त्यानंतर पियुष पाटील आणि मंथन पाटीलने काही गोलंदाजी हाताळली आहे. धाबा वाचवलेल्या आहेत. अप्रतिम दर्जाचा स्पेल आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलात.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत तर माझ्या अंकलच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस इथे आम्ही करतोय. 56 धाबाचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला टॉस इथे होतोय. एका बाजूला सीबीडी वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला उस्ताद स्पोर्ट्स तुर्बे. टॉस इथे होतोय. सीबीडी वॉरियर्स या टीमने टॉस इथे जिंकलेला आहे. सीबीडी वॉरियर्स टीम निर्णयाची अंमलबजावणी करा आणि लगेच जशी मॅच संपेल मैदानाचा ताबा घ्या. पहिला बॉल उत्तरार्धामध्ये ऋषभ यांचा पहिला बॉल. पहिला बॉल सिंगल विधी डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. स्ट्राइक एंडला मयूर भोईर आणि त्याच्याबरोबर आपण पाहता जतीन पाटील. सलामीची जोडी गावदेवी जुगाव टीम कडून आपण सध्या पाहत आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी सिंगल मिळाली आहे. बॉल तयार. 56 धाबाचा पाठला करायचा इथे पहा फंबल झालेली आहे. खराब फिल्डिंग बॅकअप वा कमालीचं यार. साईराज कडून बॅकअप कमालीचा झालाय. धाबा वाचवलेले आहेत. क्षेत्ररक्षण कमालीचं होतोय. 2 धाबा इथे मिळत आहे. 2 धाबाने धावफलक पुढे चाललाय. आपण धाबा पाहताय 3 धाबा धावफलकावरती पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. 56 धाबाचा पाठला करायचा आहे. 3 धाबा धावफलकावरती असताना इथे चांगला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फिल्डर आहे. तो पडेल प्रेक्षक एक टप्पा घेत बॉल सीमा पार. हा मयूर भोईरच्या बाटमधून आलाय खणखणीत चौकार. धावा मिळत आहे 4. आलाय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहताय. चला 7 धाबा धावफलकावरती आहे. सात धाबा धावफलकावरती आपण पाहताय. बॅटिंग चांगली इथे होती. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 56 धाबाचा पाठला करायचा आहे. मयूर भोईरच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. गावदेवी जुगाव टीमचा हा खेळाडू. भरपूर रेकॉर्ड या खेळाडूच्या नावी आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्व अक्षरशः गाजवलाय. कोला टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा वापर झालाय. ऋषभ यांच्याकडून आपण पाहताय वेग भरपूर होता. त्या बेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. प्रचंड वेग धारण केलाय. बॅटरला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होती. चार बॉलचा खेळ संपलाय. 7 धाबा धावफलकावरती आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आता रणवीरला नाही आहे. ऋषभने कमबॅक केला यार. या मैदानामध्ये भरपूर मोठा सराव राहिलाय. भरपूर प्रॅक्टिस या मैदानामध्ये या खेळाडूने केलेली आहे. कमालीची गोलंदाजी या खेळपट्टीचा चांगला अनुभव या खेळाडूने घेतलाय. डॉट बॉलची सांगता होती. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धाबेमध्ये कन्वर्ट करायचंय. सिंगल मिळते. सिंगलला षटक येते. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धाबा. 56 धाबाचा पाठला करायचा आहे. 8 धाबा धावफलकावरती आहे. कमबॅक केलाय. प्रभावित केलाय या गोलंदाजाने. 24 बॉल मध्ये 48 धाबा पाहिजे. या धाबा होऊ शकतात मित्रांनो. या मैदानामध्ये भरपूर धाबा होतात. 24 बॉल 48 धाबाचं अजूनही लक्ष आहे. ऋतांशु पाटीलची बॅटिंग अजूनही बाकी आहे. यतीन भोईर असेल. अजून आणखीन गावदेवी जुगावचे भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप चांगली आहे या मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला. आज स्क्वॉड चांगला घेऊन आलाय. 24 बॉल आणि 48 धाबा करायची आहेत. जवळपास 12 धाबाची सरासरी आहे. मंथन पाटील यांची चांगली बॅटिंग आहे.
आता बॉलिंग करण्यासाठी परिवर्तन झाले सेकंड ओव्हर मध्ये अश्विन आलाय बॉलिंग करण्यासाठी 24 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता आहे धावफलकावरती आपण धावा पाहत आहे 8 धावा ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झाले अश्विन यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिलेली आहे ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय अश्विन यांचा पहिला बॉल चांगला आहे यार वाईट वरकर टाकण्याचा प्रयत्न ओव्हर पिच बॉल आहे फुटवर्कचा वापर होत नाहीये चांगल्या टप्प्याचा वापर होतोय पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेध मयूर भोईरला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये इथे देखील डॉट बॉलची सांगता होती चांगला कमबॅक केलाय अश्विन यांची गोलंदाजी आपण पाहत आहे ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सिंगल घ्यायचा प्रयत्न सिंगल मिळते सिंगल इथे वेगाने कन्वर्ट होते सिंगल नंतर टीमची धावसंख्या इथे पुढे जाते 9 धावा धावफलकावरती थेंबे थेंबे तळे साचे सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपण पाहताय शांत क्रिकेट आपण पाहताय थोडंसं थांबवलंय गोलंदाजाचं कौतुक करेन योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती चला अप्पा स्ट्रायकर सिबिल टीम थोडा फास्ट खेळायचं वेग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका प्लीज विनंती करतोय नऊ धावा धाव फलकावरती असताना बॉल तयार इथे फलका चांगला आहे जतीन पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार आहे खणखणीत षटकार 6 धावा इथे मिळत आहे फटक्यामध्ये आहे वजन धावा पूर्ण मिळते अर्धा डझन षटकार आलाय 6 धावाने वाढते धावफलक पोहोचलाय 15 या आकड्यावरती 15 धावा आता जतीन पाटीलच्या बॅटमधून धमाका आलाय मी जास्त वेळ थांबू शकणार नाही हे सध्या प्रात्यक्षिक आपण पाहत आहे स्लॉट मध्ये होता अखेर पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय 15 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे चांगलं प्रत्युत्तर दिला डॉट बॉल खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय 15 धावा बॉल तयार इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे गॅप मध्ये बॉल चाललाय बॉल सीमा पार धाबा मिळत आहे 4 आलाय खणखणीत चौकार आणखीन एक बिग ब्लास्ट रिकाम्या जागा भरा गाळलेल्या जागा भरा गॅप सिलेक्शन आपण सध्या पाहत आहे चार बॉलचा देखील संपलेला आहे 19 धावा धावफलकावरती असताना आता बॅटिंग कमालीची होते ताकदीची बॅटिंग होते 19 धावा धावफलकावरती बॉल तयार इथे फुलटॉस आहे आक्रमण करायचा प्रयत्न फटका फसलाय फिल्डर त्या खाली आहे आता चुकी होणार नाही आहे टिपलाय झेल फलंदाज जतीन पाटीलचा की खलास फलंदाज बाद पहिल्या विकेटचं बटन पहिला धक्का बसलाय टीम गावदेवी सुगाव या टीमला फलंदाज बाद चला 19 झाले शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मध्ये धावा धावफलकावरती मंथन पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती आलाय प्रभावित केलाय कमी वयामध्ये या खेळाडूने वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर कमी कालखंडामध्ये आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय आल्या पावली आक्रमण करायचा होता स्वीप करण्याचा प्रयत्न सिंगल मिळते सिंगलने षटक इथे संपलेला आहे 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकांच्या अखेरीस टीम गावदेवी सुगाव 20 ला 1 विकेटचं नुकसान 20 धावा धावफलकावरती जतीन पाटील परतल्यानंतर 20 धावा धावफलकावरती आहे 56 धावाचा पाठलाग करायचा आहे
18 बॉल आणि 36 करायचे आहे मॅच मध्ये. 18 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 12ची सरासरी मैदानामध्ये गाठायची आहे या मॅच मध्ये. जवळपास रिक्वायर रन रेट जो आहे तो प्रत्येक ओव्हर मध्ये 12 धावांची सरासरी, म्हणजे प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा आल्या पाहिजेत. 18 बॉल आणि 36 धावांचं इक्वेशन आहे. काय घडेल काय बिघडेल, सामना पहिलाच तापलाय. अगदी गरमागरमीचा मुकाबला आपण पाहताय. अठरा बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा ऋषभ आलाय बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये काही गोलंदाजी केली होती आपल्या वेगाच्या जोरावरती. आणखीन एक वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग करण्यासाठी आलाय. संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी ऋषभ आलाय. 18 बॉल आणि 36 धावा. ऋषभ यांचा पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील सिंगल मिळते. सिंगलने धावफलक पुढे चाललाय. 21 आकड्यावरती 21 धावा धावफलकावरती असताना ओव्हर क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. चुकी होणार नाही. आणखीन एक विकेट. सफलता प्राप्त होते. मयूर भोईर यांना प्रथम लागेल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. अप्रतिम दर्जाचा झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद झालाय. स्वतःवरती नाराज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. 4थ्या क्रमांकावरती व्हेरी डेंजरस बॅट मिस्टर ऋतांशु पाटील आलाय बॅटिंग करण्यासाठी. इथे आल्या पावली आक्रमण करायचा प्रयत्न. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दुसरे धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावेमध्ये परंतु 2च धावा इथे मिळत आहे. 2 धावा आणि धावफलक पुढे चाललाय. 23 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना 56 धावांचा पल्ला गाठायचा आहे. कमबॅक केलाय ऋषभने. कमबॅक केला यार. काय गोलंदाजी हाताळली. जुने एक्स्ट्रा रन खर्च करत नाही. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. 23 धावा धावफलकावरती असताना ओव्हर क्रमांक 3 आपण सध्या पाहत आहे. इथे शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. भन्नाट वेग धारण केलाय. वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. प्रचंड वेग धारण केलाय. एका धावेने धावफलक इथेही पुढे चाललाय. 24 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 24 झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मध्ये. बॉल तयार. इथे बॉल बॅक ड्राईव्ह संधी होती. कमालीची फिल्डिंग होते. वा काय बॉल हाताळला यार. कमालीचं क्षेत्ररक्षण. एका हाती किल्ला लढला या खेळाडूने. गोलंदाजी, बॅटिंगचा परफॉर्मन्स, फिल्डिंगचा परफॉर्मन्स अप्रतिम राहिलाय. अप्रतिम परफॉर्मन्स आपण पाहताय. एका हाती किल्ला लढला या खेळाडूने. झगडून ठेवलाय. थांबून ठेवलाय. एकही मोठा फटका मारायला संधी देत नाही आहे. रूम दिला जात नाही आहे. काय गोलंदाजी होती. शेवटचा बॉल. बॉल तयार.
शेवटचा बॉल सॉफ्टनेट ढकलला हलक्या हाताने. इथे कॅल्क्युलेटेड क्रिकेट. षटक किती संपलेला आहे? यस, 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 25 25. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 25 धाबा धावफलकावरती आहे. 12 बॉल आणि 31 धाबांची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 31 धाबा. काय घडेल काय बिघडेल? गरबागरबीचा मुकाबला अगदी या सामन्याने गरम केलाय. वा, कमालीचा सामना रंगलाय. 12 बॉल आणि 31 धाबांची आवश्यकता आहे. वॉडामाचार कमालीचा मुकाबला आपण सध्या पाहत आहे. हा पहिला सामना आपण पाहू शकाल. अगदी गरमागरमीचा झालाय. 12 बॉल आणि 31 धाबांची आवश्यकता इथे आहे. तर आदरणीय मयूरजी डोंबरे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. अनिकेत आलाय ओव्हर क्रमांक 4 हाताळण्यासाठी. 12 बॉल आणि 31 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अनिकेत आलाय बॉलिंग करण्यासाठी. बॉल तयार. बारा बॉल 31 धाबा. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस आहे. ऋतांशू सारख्या फलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी होणार नाही. फुल टॉस आहे. फुल टोल भरावा लागेल. बॉल सीमा पार. हा हवाई हल्ला, हा ठोकलाय षटकार. प्रभावित केला या खेळाडूने. काय फटका ठोकलाय. स्लोअर बॉल गती कमी केली. त्या गतीला ओळखलं. काय फटका ठोकला यार कमालीचा. स्वॅग से करेंगे स्वागत. अनिकेतचं केलंय षटकाराने स्वागत. पहिल्याच बॉल वरती थोडासा प्रेशर निर्माण केलाय. कमालीचा फटका यार. एकतीस धावा धावफलकावरती. आता 11 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. 11 बॉल आणि 25 धाबांची आवश्यकता आहे. हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला, या खेळाडूची विकेट घ्यावी लागेल. जर हा खेळाडू शेवटपर्यंत राहिला तर आपल्या टीमला जिंकून येऊ शकतो. प्रभावित केल्या अनेक रेकॉर्ड या खेळाडूने आपल्या नावी केलेले आहेत. व्हेरी डेंजरस मॅन. बॉल तयार. इथे थोडासा प्रेशर पहा. व्हाईट बॉलची सांगता होते. आता 11 मध्ये 24 करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 4 षटकार. जर 11 बॉल पूर्ण खेळला हा फलंदाज तर सामना आपल्या हाती जिंकून घेऊ शकतो. हा खेळाडू प्रभावित केलाय. 11 बॉल आणि 24 करायचे आहेत. इथे कमी गतीचा बॉल आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. कहीं पे निगाही कहीं पे निशाना. बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक कितीही पुढे चाललाय. 33 धाबा धावफलकावरती. 11 मध्ये 23 करायचे आहेत. 11 बॉल आणि 23 धाबांची आवश्यकता आहे. इथे कमी गतीचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली आहे. द्रुत कव्हर खेळलाय. दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. पाहता पाहता 2 धाबा वेगाने पूर्ण झालेल्या आहेत. पस्तीस धाबा धावफलकावरती आहे. गरमागरमीचा मुकाबला. 10 बॉल आणि 21 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. 35 झाले. 10 बॉल मध्ये 21 धाबांची आवश्यकता आहे. पहिला सामना अगदी गरमागरमीचा झालाय. एकीकडे अप्पा स्ट्रायकर सीबीडी तर एकीकडे गावदेवी सुगाव. हे बलाढ्यमान संघामध्ये ही लढत आपण सध्या पाहत आहे. हे युद्ध आपण सध्या पाहत आहे. 10 बॉल 21. आणखीन एक व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी आपण पाहत आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. 36च्या घरामध्ये आता 10 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. 10 बॉल आणि 20 धाबांची आवश्यकता आहे. 36 धाबा धावफलकावरती असताना
कमी गतीचा बॉल लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा बाहुबली बॉल सीमा पार काय लांब ठोकला यार या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय व्हेरी डेंजरस बॉल प्रभावित केलाय मित्रांनो या खेळाडूच्या जर रेंज मध्ये जर बॉल भेटला अगदी पलीकडे ठोकलाय षटकार बॉल सीमा पार हवाई हल्ला आता 9 बॉल मध्ये 14 करायचे आहे 9 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे प्रभावित केलाय मिस्टर ऋतांशु रामचंद्र पाटील जू गावाचा एक व्हेरी डेंजरस मॅन नोव्हेंबर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणखी एक धमाका आणखी एक ओव्हर पिच बॉल ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न बॉल सीमा रेषा पार आणखी एक धमाका आउट ऑफ द पार्क टोकला षटकार वा क्या बात है आग उकड़ारी फलंदाजी ना कद बड़ा ना पद बड़ा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा मिस्टर ऋतांशु पाटील प्रभावित केला आहे व्हॉट अ परफॉर्मन्स यार मॅग्निफिशंट परफॉर्मन्स सीबीडी वॉरियर्स टीम आपला निर्णय कळवायचा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय 8 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे काय खेळ केलाय व्हेरी डेंजरस मॅन मला का म्हणतात षटकारांचा बेताज बादशाह खेल ताश का हो या जिंदगी का हो अपना एक का तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए पहिल्याच मॅच मध्ये अगदी धुव्वाधार इनिंग साकारली गेली आहे या खेळाडूने षटकारांचा अक्षरशः पाऊस पडलाय व्हॉट अ परफॉर्मन्स यार 8 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे इथे आणखी एक लागोपाठचा तिसरा आहे की काय फटका फसलाय फिल्डर आहे फलंदाज बाद आता फलंदाज बाद आहे ऋतांशु पाटील यांना परतावा लागेल सात बॉल आणि 8 करायचे आहेत सुशील आलाय बॅटिंग करण्यासाठी ती व्हाईट बॉल आहे एसजी स्पोर्ट्सचे ओनर 7 बॉल आणि 7 करायचे आहेत चांगला बॉल आहे कटरेचा वापर झालाय रन मिळणार नाहीये षटक इथे संपलेला आहे 4 षटकांचा खेळ संपलाय 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 49 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे 6 बॉल आणि 7 धावा कंपल्सरी चेस आहे धावा काढाव्याच लागतील सहा बॉल आणि 7 धावांची आवश्यकता इथे आहे ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय अभय आलाय बॉलिंग करण्यासाठी 6 बॉल आणि 7 धावा वाचवण्यासाठी अभय आलाय बॉलिंग करण्यासाठी 7 धावा डिफेंड करायच्या आहेत काल ऐरोलीच्या मैदानावरती या धावा वाचवलेल्या आहेत मित्रांनो 6 बॉल 7 धावा या मैदानामध्ये कालच्या दिवशी डिफेंड झालेल्या आहेत काल भरपूर रेकॉर्ड झालाय 22 धावा डिफेंड केलेल्या आहेत साईना दिवा टीमने
4 ओव्हरमध्ये 22 धावा वाचवलेल्या आहेत काल. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये गेले कित्येक वर्ष रेकॉर्ड घडलेले आहेत मित्रांनो. आता 6 बॉल 7 वाचवायचे आहेत. पॉलिकडासाठी अभय आलाय. स्ट्रायकिंगला मंथन पाटील आपण पाहत आहे. नुकतीच झालेली सबायरा प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकलाय. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. इथे व्हाईट बॉल आहे. आता 6 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. सहा बॉल आणि 6 करायचे आहेत. अव्वल दर्जाचा सामना रंगलाय. गरबागरबीचा मुकाबला आपण सध्या पाहत आहे. इथे चांगला बॉल आहे. गोला टाकण्याचा प्रयत्न रन मिळणार नाहीये. थोडासा प्रेशर वाढलाय. दडपण वाढलाय. डॉट बॉलची सांगता होती. आता 5 बॉल आणि 6 करायचे आहेत. पाच बॉल 6 धावांची आवश्यकता. फटका फसला. फिल्डर त्या खाली आहे. वा कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये ट्विस्ट. विकेटचं बटन मंथन पाटील यांना परतावा लागेल. फलंदाज बाद. वा भाई वा. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. वा कहाणी में ट्विस्ट. आता 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. वॉडा मॅचार. अगदी गरबागरबीचा मुकाबला. आता 4 बॉल आणि 6 करायचे आहेत. 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. प्रणव पाटील आलाय बॅटिंग करण्यासाठी. सहा बॉल 7 धावा वाचवण्यामध्ये थोडंफार यश मिळालं या गोलंदाजाने. सध्या तरी चांगली गोलंदाजी राहिली. 4 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने एक रन पूर्ण. दुसरे धावेचा कॉल. पाहता पाहता 2 धावा ही पूर्ण झालेल्या आहेत. आता 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. वॉडामाचार. वॉडामाच गरबागरबीचा मुकाबला. पहिला सामना अगदी अव्वल दर्जाचा झालाय. 1-1 धावांसाठी लढावं लागेल. 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील फटका चांगला आहे. कार्पेटच्या साह्याने केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 रन पूर्ण आहे. दुसरे धावेचा कॉल दिलाय. परंतु सिंगल वर समाधान मानावं लागेल. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस धावा काढाव्याच लागतील. या स्पर्धेचा नियम आहे. मोठा बाजार. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेस धावा काढाव्याच लागतील. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. अगदी गरमागरमीचा मुकाबला. मोठा बाजार. एकीकडे अभय तर एकीकडे सुशील हे बाटल आपण पाहताय. एकीकडे बेलापूर आपण अप्पा सायकर सीबीडी तर एकीकडे आपण पाहताय गावदेवी सुगाव. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. वॉडामाचार. बॉल तयार. वॉडामॅच सामना फिनिश. सुशील धाकवाच्या बॅटमधून महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने बॉल सीमा पार. हा ठोकलाय षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहताय. सामना फिनिश. वॉट अ परफॉर्मन्स यार.
चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही घोषित करतोय. ज्या मॅन ऑफ द मॅच ज्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा इतिहास रचलाय, 4 काठी काढलेली आहे त्या गोलंदाजाने, मिस्टर पियुष पाटील मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट, तेही 4 काठी काढलेली आहे आणि 4 धावा खर्च करत काय गोलंदाजी हाताळली गेलेली आहे.